सकाळ हसरी असावी, बाप्पांची मूर्ती समोर दिसावी, मुखी असावे बाप्पाचे नाव, सोपे होईल सर्व काम. गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा. 8 ऑगस्ट विनायक चतुर्थी. करा वर्षातून एकदा करता येणारे दुर्वा गणपती व्रत. सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज आहे विनायक चतुर्थी. विनायक चतुर्थीला हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीला खूप महत्त्व आहे. या दिवशी सर्वात पहिले श्री गणेशाची पूजा करण्याची पद्धत आहे. वास्तविक प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी शुभ मानली जाते. या चतुर्थीला विनायक चतुर्थी या नावाने ओळखले जाते. हिंदू मान्यतानुसार जेव्हा विनायक चतुर्थी तिथी शुक्ल पक्षात येते, विनायक चतुर्थी असं म्हटलं जाते. विनायक चतुर्थीचे व्रत आज गुरुवार 8 ऑगस्टला पाळले जाणार आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश पूजेची वेळ सकाळी 11:07 पासून दुपारी 1:46 असेल. पूजेसाठी लोकांना फक्त 2 तास 40 मिनिटाचा कालावधी मिळेल. चंद्रोदयाची वेळ रात्री 8:59 आहे. या दिवशी चंद्रदर्शन निश्चित आहे. श्रावणातील विनायक चतुर्थी आहे. चतुर्मासातील श्रावण या व्रत वैकल्यांची रेलचेल असलेला महिना. श्रावणातील प्रत्येक सणाचं महत्त्व अनन्यसाधारण असून निसर्गाशी असलेली सांगड विशेष आहे. श्रावणातील व्रत आणि आचरणाचा परंपरा खास अर्थ आहे. तो लक्षात घेऊन व्रताचरण केल्यास व्रत साजरे करण्याचा परमानंद प्राप्त होऊ शकतो. असं म्हटलं जाते की श्रावण विनायक चतुर्थीच्या दिवशी केले जाणाऱ्या दुर्वा गणपतीचे व्रतचरणाची योग्य पद्धत, पूजाविधी, महत्त्व, मान्यता आणि व्रत कथा जाणून घेऊया. तर अशा प्रकारची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही गणपती बाप्पांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गणपते नमः चा जयघोष करायला विसरू नका. तर मित्रांनो, श्रावण सुरू झाला की हळूहळू गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागतात. मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे. श्रावणातील विनायक चतुर्थी विशेष मानली जाते. श्रावणातील विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केले जाते. दुर्वा गणपती व्रतासाठी श्रावणातील शुद्ध पक्षाची चतुर्थी मध्यवर्ती असणे आवश्यक असते. हे व्रत 2, 3 अथवा 5 वर्ष केले जाते. श्रावणात शुक्ल चतुर्थीला व्रत आरंभ करून पुढील 6 महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला आशिष पूजा करून माघ शुक्ल चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले तरी चालेल. या व्रताचे उद्यापनाच्या वेळी पिठाचे, तुपाचे तळलेले 18 मोदक लागतात. या 18 मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवून त्यातील 6 मोदक गणपतीसमोर ठेवतात. उरलेले मोदकांपैकी 6 मोदक इतरांना देतात. उरलेले 6 मोदक व्रतकर्त्यांनी स्वतः खावे. सर्व मनोरथ पूर्तीसाठी हे व्रत करतात. विशेष म्हणजे या व्रतामध्ये 6 दुर्वाप्रमाणेच गणपती बाप्पाला 6 नमस्कार आणि 6 प्रदक्षिणा घालणे आवश्यक मानले जाते. या मंत्राचा जप करा. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून देवाची पूजा करा. श्री गणेशाच्या मूर्तीचा प्रतिष्ठान करा. नंतर त्यांचा जल अभिषेक करावा. यावेळी गणपतीला चंदनाचा टिळा लावावा. श्री गणेशाला वस्त्र, कुंकू, उदबत्ती, दिवा, अखंड लाल फुले, सुपारीची पानं, सुपारी इत्यादी अर्पण करा. बाप्पाला मोदक आणि दुर्वा खूप आवडतात, म्हणूनच मोदकांचा प्रसाद म्हणून नक्की समावेश करा. या दिवशी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ह्या मंत्राचा जप करा. तुम्ही गणेश मंत्र स्तोत्राचाही जप करू शकता. या शुभ तिथीला विधीनुसार गणपतीची पूजा केल्याने लोक इच्छित आशीर्वाद मिळतात आणि घरामध्ये संपत्तीसोबतच सुख समृद्धी टिकून राहते. याशिवाय आयुष्यात येणारी दुःख दूर होतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी विविध पूजे वेळी या मंत्राचा जप नक्की करा. या मंत्राचा जप केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते. आता दुर्वा गणपती व्रताचरण आणि पूजाविधी. आता व्रत करताना सकाळी लवकर उठून स्नान करून छान वस्त्र परिधान करून त्यानंतर त्यांनी
एक पाट घ्यायचं, त्यात लाल कपडा ठेवायचा, नंतर त्यावर कळश ठेवून त्यावरील पूर्ण पात्रात दुर्वा परसून त्या दुर्वावर गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी. लाल वस्त्र वाहून षोडशोपचारांनी पूजा करावी. त्यावेळी गणेश चतुर्थीला वाहतात तसा मिळतील तेवढ्या विविध पत्री फुले असल्यास उत्तम. मात्र आघाडा, शमी या पत्री आवर्जून अर्पण कराव्यात. धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी. आरतीनंतर गणेशशेखर, गणेशाध्य, गौरीपुत्र, गजानन व्रत संपूर्णतः यातुह तोहम प्रसादादिबानम अशी प्रार्थना करावी. पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्त्व आहे म्हणून इतर पत्रीप्रमाणेच दुर्वाही अर्पण करावी. यावेळी गणपतीचे नावे घेत 6 दुर्वा वाहावे. मात्र ही चतुर्थी गुरुवारी आली असल्यास 21 दुर्वा व्हावे. व्रतकर्त्याने एक भुक्त राहावे. पूजेसाठी नित्यपूजेतील मूर्ती देखील चालू शकेल. श्रावणात दुर्वा भरपूर उगतात, तसेच इतर सर्व पत्री फुले सहज मिळू शकतात. व्रत फारसे अवघड नाही. गणपती बाप्पांना दुर्वा अत्यंत प्रिय का आहेत? तर गणपती बाप्पाचे पूजन करताना 21 दुर्वाचा 21 जुडव्या किंवा त्याच्या गणपती हार गणपतीला अर्पण करावा. एका मान्यतेनुसार विषम संख्येत गणपतीला दुर्वा वाहतात, जसे की 3, 5, 7, 9 अशा दुर्वाची जोडी. अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतात. मनापासून केलेली मनोकामना पूर्ण होते. विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा पूर्ण करतो अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. बाकी काही नसेल आणि एक दुर्वा गणपती बाप्पाला मनोभावे अर्पण केली तरी संपूर्ण पूजेचे पुण्य लाभते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. दुर्वा औषधी वनस्पती आहे. संस्कृतीमध्ये दुर्वांना अमृता, अनंता, गौरी, माहो औषधी, सत्पर्वा, भार्गवी या नावाने ओळखले जाते. असे म्हणतात की समुद्रमंथनातून तेव्हा अमृत कलश निघाला तेव्हा तो मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये ओढताना झाली. त्या ओढताणीमध्ये जे थेंब पृथ्वीवर सांडले त्यातून दुर्वा नामक वनस्पती उत्पन्न झाली. म्हणजेच ही वनस्पती अमृत समान आहे. दुर्वा गणपती व्रतकथा. पौराणिक कथेनुसार अनलानुसार नामक राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता. सर्व देवांनी भगवान गणेश यांना प्रार्थना करून राक्षणार्थ धावा केला. बाप्पांनी राक्षसाशी तंबूल युद्ध केलं आणि रागाच्या भारात त्या असुराला खाऊन टाकले. परंतु त्याविषयी राक्षसाने बाप्पाचे पोटात जातात उपद्रव करू सुरू केलं. बाप्पाच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या. तो 10 शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दुर्वाच्या 21 गाठ खाण्यासाठी दिल्या. तसेच 21 दुर्वाची जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य! दुर्वा करून गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाच्या 10 शमला दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि गणपती पूजनात दुर्वाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले गेले. दुर्वाचे त्रिदल महत्त्वाचे. गणपती बाप्पाला मोदक प्रिय असतात. आपण नैवेद्य अर्पण करतात जसे तुळशीचे पानं ठेवतात तसे मोदक अर्पण करताना दुर्वा ठेवली जाते. तसेच बाप्पांच्या पूजेतही दुर्वाचा हार वाहिला जातो. हार उपलब्ध नसेल तर 21 दुर्वा जोडी वाहिले जातात. ती देखील उपलब्ध नसेल तर दुर्वाचे त्रिदल वाहिले जातात. दुर्वा अर्पण करताना अन्य भावाने हात जोडून मंत्र म्हणावे. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. अशा प्रकारे श्रद्धापूर्वक बाप्पांची प्रार्थना केली आणि दुर्वा करून वाहून बाप्पांचे व्रत केले तर बाप्पांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गणपती नमःचा जयघोष करायला विसरू नका. ओम गणपती बाप्पाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.